भाजपच्या पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत केलं गलिच्छ कृत्य। पुण्यात नेमकं काय घडलं जाणून घेऊयात थोडक्यात। पुण्यातील भाजपचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी या प्रकरणी माहिती दिली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी 23 जून रोजी पुण्यात आले होते। या कार्यक्रमापूर्वी भाजपचे आमदार हेमंत रासने हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन चहा पिण्यासाठी गेले होते। त्यांच्यासोबत काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा होते। त्यावेळी हेमंत रासने यांच्यासोबत असलेले सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना घडली आहे। त्यानंतर प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।